नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागील एक व्हिडिओ मी घेतला होता डॉक्युमेंट बद्दल. त्यामध्ये बऱ्याचशा महिला शिक्षकांनी मेसेज टाकलेले आहेत. महिला शिक्षक ज्या कदाचित मॅरिड असतील किंवा अनमॅरिड असतील, अशा शिक्षकांसाठी हा व्हिडिओ सेपरेट बनवला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे डॉक्युमेंट संदर्भात. त्यासाठी विथ प्रूफ तुम्हाला मी 2025चा टीईटीचा फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट टाकतात ते पण मी तुम्हाला विथ प्रूफ सांगणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. चला तर बघूया, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जून जुलैमध्ये तुमची टीईटी एक्झाम होणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल 90-90 आतापासून अभ्यासाला लागाच. आणि शिक्षक मित्रांना मी सांगतो की मार्गदर्शन घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी ओपन झालेला आहे, ज्यामध्ये द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच आहे. सेपरेट पेपरनुसार बॅचेस पण अवेलेबल आहे. दोन प्रकारच्या बॅचेस आहे. यामध्ये फीचर काय काय, तर पहिलं फीचर म्हणजे 5,000 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार. युट्यूबवर यांचे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. टॉपिक नुसार नोट्स आहे, लेक्चर नुसार पीपीटी स्वरूपातल्या नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही डाऊट विचारण्याची सुविधा आहे, प्लस तुम्हाला प्रत्येक शनिवारी सुद्धा डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. 350 प्लस टॉपिक नुसार, विषयानुसार आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन दररोज तुम्हाला अवेलेबल आहे आणि फ्री मध्ये महारिव्हिजन सेशन पण आहे. दोन्ही बॅचेस मध्ये दोन्ही फीचर सारखेच आहे, फक्त फरक एवढाच आहे की ह्या बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग तुमच्या घरपोच येणार आहे. तुम्हाला जर बुक किट आणि बॅग हवं असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही ही बॅच घेतली तरी चालणार आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली, डायरेक्टली परचेस करू शकतात. आणि विशेषतः अजून एक, ही चारही पुस्तकं अपडेटेड फॉर्म मध्ये आता अवेलेबल आहे. ऍपवरनं तुम्ही मागितलं तर डिस्काउंट मिळेल, जवळच्या बुक स्टोअरला पण अवेलेबल आहे किंवा अमेझॉनवर पण मागवू शकतात. तर मुख्य प्रश्न तुमचे घेऊया. फॉर्म कुणाच्या नावाने भरता येतो हा पहिला प्रश्न आहे. तर फॉर्म हा 10वीच्या नावाने भरता येतो, लक्षात घ्या. ज्याही शिक्षिका असतील, शिक्षक असेल किंवा कुणीही टीईटी देताना 10वीच्या नावानेच तुम्हाला फॉर्म भरायचा हे लक्षात घ्या. मग प्रश्न पुढे पडतो, नावात जर बदल असेल तर काय सर, माझी नियुक्ती तर ह्या नावाने झाली आहे. पहिला प्रश्न, सर नियुक्ती माझी होताना कदाचित हजबंडच्या नावाने असेल किंवा तुमची कदाचित फादरच्या नावाने असेल, कोणाच्याही नावाने नियुक्ती असू द्या, पण तुम्हाला फॉर्म हा 10वीच्या नावानेच भरायचा आहे, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा की सर मग कसं, मला अडचण येईल का, माझं लग्न झालेलं आहे त्यांच्या बाबतीत हे, पण लग्न न झाल्यास सगळ्यांना मात्र फादरच्या नावानेच भरायचं किंवा 10वीच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे. तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्हाला यासाठी बघा, नावात बदल आहे का असा प्रश्न विचारला जातो त्यामध्ये फॉर्म भरताना. विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतो पुढे. नावात बदल आहे का, तुम्ही यस करायचं आणि यस केल्यानंतर तुम्ही मग नवीन जे तुमचं नाव असेल, जसं की इथे फादरच्या नावाने तुम्ही भरला होता, इथे तुम्ही हजबंडच्या नावाने फॉर्म भरू शकतात आणि या नावाचंच तुमचं हॉल तिकीट येणार आहे आणि या नावाचंच तुम्हाला आयडी प्रूफ लागणार आहे. जसं की तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ते पण तुम्हाला एक्झामला जाताना बरोबर घेऊन जायचंय. क्लिअर कट झाला. आता तिसरा मुद्दा, सर कॅटेगरीचं सांगा ना मला काय करायचं. सर नियुक्तीच्या वेळेस माझी कॅटेगरी अशी होती आणि आता मात्र कॅटेगरी वेगळी. फॉर एक्झाम्पल, नियुक्तीच्या वेळेस आपण म्हणूया की नियुक्तीच्या वेळेस एखाद्या महिलेचा कॅटेगरी ही जनरल होती, ज्याला आपण काय म्हणतो ओपन होती. तर आता मात्र मला आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळते मला, किंवा SC-BC मिळत आहे, किंवा कदाचित OBC पण मिळत आहे. सर मी काय करू, मग नियुक्तीच्या वेळेस मी फॉर्म भरू की आता असलेल्या कास्ट कॅटेगरीनुसार फॉर्म भरू. तर मी तुम्हाला सजेशन देतो की तुम्ही आता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे कास्ट सर्टिफिकेट, त्या नावाने तुम्ही 100% फॉर्म भरू शकता. काही प्रॉब्लेम नाही. काय काय फरक आहे, तुम्ही याने भरला तर तुम्हाला 150 पैकी किती मार्क मिळणार आहे, पाडावं लागणार आहे 90. तुम्ही जर कॅटेगरीतनं फॉर्म भरला तर 150 पैकी तुम्हाला 82 मार्क पडायचे आहे. सो सोपं कोणतं आहे, तुम्हाला फक्त क्वालिफाईड व्हायचं आहे ना. सो तुम्हाला हे गरजेचं असणार आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर 100% तुम्ही कास्टनीच फॉर्म भरा आणि तुमच्याकडे अवेलेबल कास्टनुसार तुम्ही पात्र पण होणार आहे. सो ज्या ज्या महिलांचं अजून काढलेलं नसेल तर काढून घ्या आत्ताच, का कारण आता नोटिफिकेशन येऊ शकतं पुढच्या महिन्याच्या एंड पर्यंत. सो आत्ताच तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. जर निघत असेल, तुम्हाला माहिती असेल ओपन मधले मराठा जे आहेत ना, ह्या मराठा कॅन्डिडेटला SC-BC सर्टिफिकेट लागू झालेलं आहे आणि मराठा सोडून अदर जे आहे ना त्यांना EWS लागू झालेला आहे. याचा फायदा तुम्हाला होणार आहे की तुम्हाला टीईटी मध्ये 55% मार्क पाडावं लागेल, अदरवाईज तुम्हाला 60% मार्क पाडावे लागतात. सो माझं सजेशन आहे की तुम्ही लगेच काढून घ्या. पुढचं आहे की SSCचं नाव जे आहे सर, त्या नावात बदल असेल तर काय, तर 10वीच्या नावाने भरायचं, म्हणजेच काय फादरच्या नावाने फॉर्म भरायचा आहे. आणि तुम्हाला जर नावात बदल असेल, हजबंडचं नाव असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक जरी असेल, थोडे पुढे प्रश्न विचारला जातो, त्याला यस म्हणून तुम्ही न्यू नाव तुम्ही इथे अपडेट करू शकता. त्यासाठी मात्र प्रूफ लागतो तुम्हाला. ते प्रूफ काय लागतं पुढे मी तुम्हाला सांगतो. पती किंवा वडील कोणाच्या नावाने फॉर्म भरा, तर 10वी वरती ज्यांचं नाव असेल त्या नावाने. जर लग्नानंतर तुम्ही 10वी शिकला असाल
पतीच्या नावाने असेल तर पतीच्या नावाने पण फॉर्म भरू शकता. तर आता विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय. काही प्रश्न पण बघा मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये काही प्रश्न आले, त्या प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला देतो. पहिला प्रश्न काय, ऑन सर्व्हिस शिक्षकांना कोणती कागदपत्र लागतात, हा व्हिडिओ पूर्ण बघा, मी तुम्हाला सांगतो. 10वीच्या सर्टिफिकेटवर असलेले आडनाव वेगळे आहे, त्यानंतर राजपत्रात आडनाव चेंज केलं आहे, फॉर्म जुन्या नावाने भरावा की नवीन नावाने भरावा. तुम्ही फॉर्म भरताना 10वीच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे आणि नावात बदल आहे की ते येस करायचं आहे. आणि येस केल्यानंतर तुम्हाला प्रूफसाठी डॉक्युमेंट ते विचारतं, त्यामुळे तुम्ही गॅजेट वापरू शकता. तुम्ही येस करून इथे नवीन नाव टाका, म्हणजे फॉर्म भरताना 10वीच्या नावाने नावात बदल येस करायचा, नवीन नाव टाकायचं आणि त्याला प्रूफ तुम्ही गॅजेट काढलेलं गॅजेट देऊ शकतात. सर अपॉइंटमेंट ओपन मधून असेल तर टीटी एससीबीसी मधून देऊ शकतो का, की टीटी पण ओपन मधून द्यावी? 100% तुम्ही एससीबीसी मधून द्यावं, तुम्हाला मी सजेशन देईन एससीबीसी मधूनच द्या, कारण तुम्हाला कमी मार्कांची रिक्वायरमेंट असेल पात्र होण्यासाठी. सर सर्व्हिस मध्ये असताना डोमेसाईल प्रमाणपत्र कंपल्सरी आहे का? नो रिक्वायरमेंट, डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार नाही, तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो, फॉर्म भरताना विचारता का ते. कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते का, तर याचं उत्तर आहे नाही, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण तुम्हाला लागत नाही, कुणालाच लागत नाहीये. ओपन करता ईडब्ल्यूएस म्हणजे काय, ओपन करता ईडब्ल्यूएस म्हणजे काय, ओपन मधले मराठा कॅन्डिडेट सोडले तर उर्वरित सगळ्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस लागू झालं, ते 10% काय रिझर्वेशन असणार आहे, लक्षात घ्या. ईडब्ल्यूएस आहे बरं का, हे ईडब्ल्यूएस आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, इकॉनॉमिकल विकर सेक्शन आपण त्याला. शिक्षकांना फॉर्म भरताना एनसीएल सर्टिफिकेट लागते का, लागेल का, तर याचं उत्तर आहे नो, फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जात नाही, डोंट वरी. एक सर्व्हिसमॅन फॅमिली म्हणजे मुलगा मुलगी किंवा पत्नी यामधून फॉर्म भरता येईल का, तर याचं उत्तर आहे यस, भरता येईल. शिक्षकांना एनसीएल लागते का, नाही लागत, शिक्षकांना पण लागत नाही आणि डीडचा फॉर्म भरताना सुद्धा कुणालाच एनसीएल लागत नाही. तुम्हाला विथ प्रूफ दाखवू का मी, टीएटी 2025चा फॉर्म स्वतः मी त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, 2022च्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. तुम्हाला 25चा फॉर्म भरताना काय विचारते सांगतो बघा. 25चा फॉर्म भरताना पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला नवीन नोंदणी करायची असते, आणि ह्यामध्ये तुम्हाला काय विचारतात, रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यांनी विचारलं बघा तुम्हाला उमेदवाराचं नाव काय, त्यांनी विचारलं एसएससी कॅन्डिडेट नेम ऍज पर द एसएससी सर्टिफिकेट, 10वीच्या नावाने तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर पण लागेल, ईमेल आयडी पण कोणताही चालतंय, तुम्ही त्यावेळेस तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आणि जो ईमेल आयडी अवेलेबल असेल तो तुम्ही ते टाकू शकता, आणि हे दोन महत्वाचे लक्षात घ्या, हे लागणार आहे. त्यानंतर पुढे विचारलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता, लॉग इन केल्यानंतर हे 4 मुद्द्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असतो टीईटीचा 2026चा. त्यामध्ये काय काय भरायचं असतं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा. 5 विंडो, त्यापैकी पहिली विंडो बघा, या 5 विंडो तुम्हाला दिसतात, त्यातली पहिलीच विंडो खूप महत्वाची असते, ज्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची तुमची स्वतःची, बाकीच्या विंडो इतक्याशा महत्वाच्या नाहीये, बरोबर. मग पहिले इथे 10वीच्या नावाने बघा, त्यांनी परत इन्स्ट्रक्शन दिली आहे, 10वीच्या नावानेच तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. त्या नावाने तुम्ही पहिलं नाव, 10वी वरती तुमचं जे नाव असेल, पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव, मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव, आणि नंतर आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर नावात बघा, इथे विचारलं आईचं नाव पण टाकलं, नावात बदल आहे का, नावात बदल काय होऊ शकतो, एकतर तुमचं पतीचं नाव तुम्ही वापरू शकता महिला, किंवा नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकतं, यासाठी तुम्हाला नावात बदल असेल तर यस तुम्ही इथे करू शकता. यस केल्यानंतर मात्र तुम्हाला काय पतीचं नाव वापरता येईल, तुम्हाला नावात बदल यस केलं तुम्ही इथे फर्स्ट नेम तुमचं, वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आडनाव टाकू शकतात. आणि मग यामध्ये नावात बदलाचे कारण काय, मॅरिड झालं आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, ती तुम्ही टाकू शकता. आणि मग प्रूफ म्हणून तुम्ही काय काय वापरू शकता, तर गॅजेट, मॅरेज सर्टिफिकेट किंवा ऑदर म्हणजे गॅजेट, तुम्हाला अफिडेविट पण वापरता येतं. जर नावात बदल म्हणजे काय स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, ज्याला आपण काय म्हणतो ऍफिडेविट म्हणतो, ते ऍफिडेविट 100 रुपयाचं ते पण तुम्ही इथे ऍड करू शकता. स्पेलिंग मध्ये छोटी चूक असेल तर, बरोबर घ्या, डबल ईचा आय झाला किंवा ई ऐवजी आय झाला, असं जर झालं असेल तर ऍफिडेविट. पण मोठा जर बदल असेल तर तुम्हाला गॅजेट लागतं, किंवा महिलांसाठी नवऱ्याचं किंवा पतीचं नाव वापरायचं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता काढलं तरी चालतंय, नंतर काढलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, पण डॉक्युमेंट तुम्हाला आता जमा करून ठेवा, म्हणजे अडचण येणार नाही. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नावात बदल येस केला आणि पतीचं नाव वापरलं, तर पतीचं नाव वापरल्यानंतर पतीच्या नावाचा हॉल तिकीट येणार आहे, पतीच्या नावाचं तुम्हाला आयडी प्रूफ लागणार, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, कॅटेगरी कोणती वापरावी, तर मी तुम्हाला आता उत्तर देऊ. तुमच्याकडे आता ज्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे ना ते वापरू शकता. भले नियुक्ती तुमची जनरल मध्ये झाली असेल, नियुक्ती तुमची वेगळी कॅटेगरी होती, त्यावेळेस डॉक्युमेंट तुमचे होते, पण आता तुमची कॅटेगरी जर बदलली असेल, आता कॅटेगरी लक्षात घ्या, फादरच्या नावानेच तुमची कॅटेगरी असते, लक्षात घ्या, हजबंडच्या नावाने कॅटेगरी बनत नाही. म्हणजे कोणत्याही पाल्याचं, कोणत्याही अपत्याची कॅटेगरी ही वडिलांच्या बाजूची लागते, आईच्या बाजूची लागत नाही. सो तुमची जरी इंटरकास्ट मॅरेज झाला असेल, तुमचे हजबंड जर वेगळ्या कॅटेगरीचे असेल तर तुमचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट निघत नाही, तुम्हाला काढता येते, वापरता पण येत नाही. सो फादरच्या बाजूची कॅटेगरी तुमची असणं गरजेचं आहे. विवाहित महिला ज्या कोणी असेल त्यांना जर सपोज ओपन मध्ये होती त्यावेळेस, आता सर माझं एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस निघतंय तर काढू का, यस काढून घ्या, वडिलांच्या बाजूने लवकरात लवकर काढून घ्या, फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा.
हे सगळं टाकल्यानंतर बघा आधार नंबर वगैरे काय असं सगळं टाकलं. कोणी म्हणू शकतं सर आधार तर माझं आता पतीच्या नावाचे, काही प्रॉब्लेम नाही, टाका तुम्ही, हरकत नाही. फक्त पतीच्या नावाचं कोणते डॉक्युमेंट तुम्हाला वापरायचं असेल, पतीच्या नावाचं कोणते डॉक्युमेंट तुम्हाला प्रूफ लागेल, एक तर गॅजेट सर्टिफिकेट लागेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट मात्र नक्की लागेल. काढून घ्या, जास्त वेळ लागत नाही, थोडा खर्च येईल पण काढून घ्या. त्यानंतर पुढे बघा, इथे कॅटेगरी भरताना तुम्ही कॅटेगरी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही कॅटेगरी वापरू शकता तुमच्याकडे. मात्र फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. हे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही कॅटेगरीमधनं. उगाच आता कॅटेगरीतनं फॉर्म भरून टाकायचं नंतर काढतो मी, असं चालत नाही. कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असं लागतं का, कारण त्यांनी विचारलंय कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो आणि तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची डेट पण टाकावी लागते, म्हणजे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे बघा, जनरल पण तुम्ही टाकू शकता, भरपूर सारे सगळे कॅटेगरीचे ऑप्शन तुम्हाला विचारले जातात. अशा पद्धतीने पहिलाच जो वैयक्तिक माहिती भरायची ती महत्वाची आहे, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले. दुसरी जी माहिती भरायची, संपर्क, तुमचा ऍड्रेस कोणताही चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जो वाटतो तो ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला बघा काय भरायचं आहे, डीएड बीएड तुमचं जे झालं असेल, 10वी असेल 12वी असेल, त्याचे मार्कशीट लागतात, सर्टिफिकेट लागतं तुमच्याकडे. मार्कशीट ऍटलीस्ट असावं किंवा सर्टिफिकेट, दोघांपैकी एक असणं गरजेचं आहे. ते भले तुमचं सर हरवलं होतं, मी डुप्लिकेट काढलं चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर डीएड बीएडची माहिती तुम्हाला भरायची, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल सगळी माहिती ते भरायची. ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला विचारलंय दिव्यांग असाल तर येस करा, नसेल तर नो करा. दिव्यांग असाल तर एसएडीएम वरून तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं असाल, कमीत कमी 40% तुमचं दिव्यांगत्व असणं गरजेचं आहे. माजी सैनिक मधून तुम्ही माजी सैनिक स्वतः असाल तर येस करा, नसाल तर नो करून तुम्ही माजी सैनिकांच्या फॅमिलीमधून असाल तर येस करून तुम्ही फॉर्म भरू शकतात. दिव्यांगत्व तुम्हाला मी कोणतं दिव्यांगत्व ते पण लक्षात घ्या, आणि कमीत कमी तुमचं 40% दिव्यांगत्व लागतं, आणि तुमचा UDID कार्ड नंबर सुद्धा इथे विचारला जातो, हे पण लक्षात घ्या. पुढे आहे माजी सैनिकांच्या बाबतीत तुम्ही येस करू शकतात, आणि माजी सैनिकांच्या फॅमिलीमधनं बिलॉंग करत असाल त्याची माहिती भरून तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्यानंतर तुम्हाला इथे आयडी प्रूफ पण द्यायचं आहे, तुम्हाला आधार कार्ड देऊ शकता तुम्ही, आधार कार्डचा नंबर पण तुम्ही टाकू शकता इथे. आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला दस्तऐवज अपलोड करायचं. एनसेल विचारलंय का, डोमिसाईल विचारलंय का, नेन्सेल विचारलंय का, कास्ट व्हॅलिडिटी विचारलं का, नाही विचारावं लागत नाही. आता यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करताना काय करायचे आहे, तुमचा फोटो असेल, तुमचं सिग्नेचर असेल, तुमचा ओळख पुरावा, तुम्ही आधार वापरू शकतात, आणि तुमचा डिक्लेरेशन फॉर्म असतो. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, आता काही गरज नाही डिक्लेरेशन फॉर्म कोणता असतो, तर खाली दिलाय तो डिक्लेरेशन फॉर्म, पण तो फॉर्म सोडेल तेव्हा मी तुम्हाला सांगतो, आता त्याची गरज नाही. ओके, सो अशा पद्धतीने फॉर्म भरत असताना हे काही प्रश्न तुमचे आहेत बघा. डोमेसाईल लागतं का, नाही लागत. एनसेल लागतं का, नाही लागत. गॅझेट रिक्वायरमेंट नुसार तुमच्या नावात बदल असेल, तुमच्या पतीचं नाव वापरायचं आहे तर तुम्हाला गॅझेट लागू शकतं, अदरवाईज गॅझेटची पण गरज नाही. मॅरेज सर्टिफिकेट महिलांसाठी लागेल, जर तुम्हाला गॅझेट नाही वापरायचं असेल, मला मॅरेज सर्टिफिकेट वापरायचं वापरू शकता. मॅरेज सर्टिफिकेट हे दुय्यम निबंधकांनी काढलेलं असावं, लक्षात घ्या, कोणाचंही चालणार नाही. आयडी प्रूफ लागेल का, तर येस आयडी प्रूफ लागेल तुम्हाला. कास्ट व्हॅल्यू लागणार नाही, आता लागत नाही, टीटीला लागतच नाही. सो लक्षात घ्या, हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. आणि शेवटी परत जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस तुमच्यासाठी चालू केलेल्या आहेत. ह्या बॅचेस तुम्ही लॉन्च झालेल्या आहेत बघा, ह्या 2 बॅचेस आहे, लगेच जॉईन करा. ह्या बॅचचा फायदा तुम्हाला 100% होईल. असंख्य शिक्षकांनी ह्या बॅचेस जॉईन केले आणि त्यांना फायदा पण झाला. 5000+ विद्यार्थ्यांना आतापर्यंत ह्या टीमनी क्वालिफाईड करून दाखवलंय. सो नक्कीच त्याचा फायदा होईल. आजच जॉईन करा ह्या बॅचेस. त्याचबरोबर तुम्हाला ₹2 बॅच पण अवेलेबल बघा. ही बॅच तुम्ही सगळ्यांनी जॉईन करावी का, याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासंदर्भातले सगळे शस्त्र, युद्धाच्या अगोदर लागतात ना सगळे शस्त्र सांगणारी ही बॅच आहे ₹2. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची बॅचची लिंक दिली आहे, डायरेक्ट जॉईन करा. सेपरेट विषयानुसार पण बॅचेस अवेलेबल असेल, आवश्यकतेनुसार तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. म्हणजे सांगेल तुम्हाला फार आता कमी कालावधी राहिला हळू. सो लगेच जॉईन करा, अभ्यासाला लागा. काही अडचण असतं आम्हाला कळवा, आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस पण जॉईन करू शकता. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.